हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज आपण ट्रेडिंग व्ह्यू मधील असं एक फ्री इंडिकेटर बघणार आहोत जे ज्याची ॲक्युरेसी मित्रांनो जवळजवळ 70-80% वरती आहे. छोटासा स्टॉपलॉस असतो आणि टार्गेट आपल्याला जास्तीत जास्त मोठं मिळतं. असं जबरदस्त मित्रांनो इंडिकेटर आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे इंडिकेटर कोणते, त्याच्या आधी आपण हे इंडिकेटर कसं वर्क करतं ते आपण थोडक्यात पाहूया. ज्यावेळेस मित्रांनो हे इंडिकेटर आपल्याला सेल सिग्नल देतं, सर्व कॅन्डल्स रेड रेड होतात आणि आपल्याला इथं मित्रांनो कुठे डोकं लावायची गरज नाही आहे. आणि मार्केट किती मित्रांनो जबरदस्त खाली पडतं हे आपण डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे. निफ्टीचा मित्रांनो आपण या ठिकाणी चार्ट लावलेला आहे. 5 मिनिटची टाइम फ्रेम आपल्याला लावायची आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो मार्केट वर जायला लागतंय ते इंडिकेटर आपल्याला बाय सिग्नल देत आहे. आणि बरोबर मित्रांनो ग्रीन कॅन्डल्स त्या ठिकाणी तयार होतात. आपल्याला कुठेही घाबरायची गरज नाही आहे. जोपर्यंत ग्रीन कॅन्डल्स आहे तोपर्यंत हा स्टॉक बायमध्ये आहे असं आपल्याला समजून जायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला सेल सिग्नल मिळेल त्यावेळेस ऑटोमॅटिक आपण या ठिकाणी एक्झिट व्हायचं आहे. आणि आपण पाहत आहात की मार्केट कसं खाली पडत आहे. पुन्हा मार्केटने मित्रांनो ज्यावेळेस बाय दिलं त्यावेळेस आपल्याला यातून एक्झिट होऊन पुन्हा बाय करायचं. मित्रांनो, अशा पद्धतीने हे इंडिकेटर काम करतं. शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आत्तापर्यंत एवढ्या इतिहासामध्ये असं कुठेही नाही की 100% कुठलं इंडिकेटर काम करतंय, कुठलं किंवा कोणती स्ट्रॅटर्जी काम करते. तर मित्रांनो, जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त ॲक्युरेसी मिळते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे इंडिकेटर तुमच्या ट्रेडिंगला नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल आणि तुम्हाला ट्रेडिंगमध्ये भरपूर सपोर्ट होईल असं मित्रांनो हे इंडिकेटर आहे. चला तर मित्रांनो, हे इंडिकेटर कोणतं आहे आणि याची सेटिंग्स काय आहेत ते आपण आता पाहूया. तर मित्रांनो, स्क्रीनवरती आपण पाहत आहात मी कोणतं इंडिकेटर लावणार आहे. मी ते इंडिकेटर रिमूव्ह केलेलं आहे स्क्रीनवरनं, कारण की मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे इंडिकेटर कोणतं आहे. चला तर मित्रांनो, आता आपण इंडिकेटर कोणतं आहे ते पाहूया. तर मित्रांनो, आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करायचा आहे. या ठिकाणी मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. 5 मिनिट्सचा मित्रांनो आपल्याला टाइम फ्रेम लावायचा आहे. आणि इंडिकेटर्सवर मित्रांनो आपल्याला क्लिक करायचे आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टाकायचं आहे इंडिकेटर्समध्ये यूटी बॉट लिनर रिग्रेशन. मित्रांनो, हे पहा, लिनर रिग्रेशनवरती क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी लिनर रिग्रेशन कॅन्डल्स म्हणून हे एक इंडिकेटर दिसेल. PDK 1977 5.6K व्ह्यूज झालेले आहेत. मित्रांनो, या इंडिकेटर्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हे इंडिकेटर स्क्रीनवरती लागलेलं आहे. जबरदस्त इंडिकेटर आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये जे काही नॉईस आहे हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. जे काही जास्त एक्स्ट्रा दिसत आहेत हे आपल्याला आधी स्क्रीनवरनं घालवायचं आहे, जेणेकरून आपल्याला मित्रांनो स्मूथ चार्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मित्रांनो आपण इंडिकेटर्सच्या सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपण स्टाईलवरती जायचं आहे. स्टाईलवरती जाऊन मित्रांनो यूटी बॉट बाय, यूटी बॉट सेल ह्याला मित्रांनो असंच ठेवायचं. बार कलर पण आपल्याला मित्रांनो टिक ठेवायचा आहे याच्यावरती. त्यानंतर मित्रांनो यूटी बॉट बाय ट्रायल, तर मित्रांनो हे पण आपल्याला घालवायचं आहे. मित्रांनो, याच्यावरती अनचेक करायचं आहे आपल्याला. ज्या ठिकाणी टिक आहे ते आपल्याला यूटी बॉट बाय ट्रायल हे आपल्याला नको आहे. त्यानंतर यूटी बॉट सेल ट्रायल हे पण आपल्याला नको आहे मित्रांनो. त्यानंतर लिनर रिग्रेशन मित्रांनो लॉंग हे आपल्याला ठेवायचं आहे, याच्यावरती टिक ठेवायचे मित्रांनो. हे पहा, आणि कॅन्डल्स आहेत मित्रांनो लिनर रिग्रेशन. त्यानंतर लिनर रिग्रेशन शॉर्ट्स मित्रांनो याला पण आपल्याला टिक ठेवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या खाली लिनर रिग्रेशन फ्लॅट ग्रीन, तर याला मित्रांनो आपल्याला अनचेक करायचं आहे. त्यानंतर लिनर रिग्रेशन फ्लॅट रेड याला पण आपल्याला अनचेक करायचं आहे. लिनर रिग्रेशन सिग्नल मित्रांनो ही ब्ल्यू कलरची लाईन आहे, हे पहा, हे आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो. याच्यावरती टिक ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो R1 R2 R3 R4 मित्रांनो हे आपल्याला नको आहेत चार्ट्सवरती, तर आपण याला अनचेक करायचं आहे, अनटिक करायचे आहे. चला तर आपण एका मागून एक आपण आता याला अनटिक करूया. R6 R7, त्यानंतर मित्रांनो S1 S2 हे पण आपल्याला नको आहे, त्यामुळे याला अनचेक करायचं आहे. हे पहा, ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण एवढं रिमूव्ह केलेलं आहे चार्ट्समधनं. मित्रांनो ते 10 बार्स 2 बार्स आपल्याला हे पण नको आहेत. त्यासाठी मित्रांनो पेन टेबल दिसते मित्रांनो, पेन लेबल्स
याच्यावरती मित्रांनो अनचेक करायचं आहे. पेन लेबल्सवर अनचेक केल्यामुळे मित्रांनो ते जाईल बार्सचं. त्यानंतर आपल्याला मित्रांनो हा टेबल नको आहे, तर टेबल्सवरती अनचेक करायचं आहे. हा टेबल्स पण मित्रांनो गेलेले आहे. आता आपल्याला ओके करायची सेटिंग्स. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डबल कॅन्डल्स तुम्हाला दिसत आहेत, तर आपल्याला डबल कॅन्डल्स नको आहेत. त्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी NAC लिहिलेलं आहे, याच्या शेजारी 3 डॉट आहेत, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी हाईड केलेलं आहे, ते हाईडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर डबल कॅन्डल्स आता रिमूव्ह झालेले आहेत. ज्यावेळेस सेल मिळाले मित्रांनो प्राइस खाली पडत आहे, ज्यावेळेस बाय मिळालाय प्राइस वर जाताना आपल्याला दिसत आहे. आणि आपल्याला बरोबर सेलचा सिग्नल मिळाला तर आपल्याला या ठिकाणी सेल मिळते. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पाहतात या ठिकाणी बाय डिफॉल्ट जो काही ते जे सेटिंग आहे इंडिकेटरचं, तुम्हाला भरपूर या ठिकाणी सिग्नल मिळत आहेत, सारखे बाय सेल मिळत आहेत. तर मित्रांनो याची पुन्हा आपल्याला सेटिंग्स चेंज करायची आहे. तर आपण पुन्हा सेटिंग्सवरती जाणार आहोत आणि आपल्याला मित्रांनो आता इनपुट सेक्शनवरती जायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो खूप महत्त्वाचं सेटिंग आहे. एक तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून हे सेटिंग मित्रांनो लिहून ठेवा. तर मित्रांनो या ठिकाणी बाय सेन्सिटिव्हिटी याला मित्रांनो आपल्याला 5 करायचं आहे. आणि बाय ATR पिरियड तर याला मित्रांनो आपल्याला 3 पर्यंत करायचं आहे. त्यानंतर सेल सेन्सिटिव्हिटी मित्रांनो याला पुन्हा आपल्याला 5 करायचं आहे. कारण मित्रांनो याचे सेटिंग्स तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली बदलू शकता, परंतु मी याच्यावरती खूप अभ्यास करून हे सेटिंग्स मित्रांनो मी याच्यावरती ॲक्युरसी आणलेली आहे. सेटिंग्सचा अभ्यास करून मी ॲक्युरसी निर्माण केलेली आहे की जास्तीत जास्त ॲक्युरसी आपल्याला कोणत्या सेटिंग्सवरती मिळेल. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या पद्धतीने नंतर तुम्ही मित्रांनो ही सेटिंगसुद्धा बदलू शकता. तर मित्रांनो बाय सेन्सिटिव्हिटी 5, बाय ATR 3, सेल सेन्सिटिव्हिटी 5, सेल ATR 3. मित्रांनो हे सेम आपल्याला घ्यायचं असतं. बाय सेन्सिटिव्हिटी 5 घेतलं तर तुम्हाला सेल सेन्सिटिव्हिटी 5च घ्यावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर 7 केली तर तुम्हाला या ठिकाणी 7च करायचे आहे. तुम्ही या ठिकाणी 2 केली तर तुम्हाला या ठिकाणी 2च करायचे आहे. तरच तुम्हाला हे मित्रांनो सिग्नल व्यवस्थित देणार आहे. सेम आपल्याला ठेवायचं आहे. आपण या ठिकाणी 5 आणि 3चं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो सिग्नल स्मूथ या ठिकाणी मित्रांनो 7 आहे, तर आपण या ठिकाणी मित्रांनो 9 करणार आहोत. आणि लिनर रिग्रेशन लेंथ मित्रांनो 11 आहे, या ठिकाणी आपण 21ची करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अजून ॲक्युरसी मिळेल. तर मित्रांनो ही झाली आपली पूर्ण सेटिंग्स. आता आपल्याला या ठिकाणी ओके करायचं आहे. तर मित्रांनो आता तुम्ही पाहतात याच्या आधी खूप आपल्याला सिग्नल मिळत होते, सारखे बाय सेल मिळत होते, तर आता आपल्याला सिग्नल्स कमी मिळत आहेत. मित्रांनो हे इंडिकेटर फक्त इंट्राडेसाठी आहे. आपल्याला याच्यावरती पोझिशनल ट्रेड घ्यायचा नाही आहे. इंट्राडेमध्ये ज्यावेळेस मार्केट 9:15ला चालू होईल, 9:30 वगैरे 15 मिनिटानंतर आपण हे इंडिकेटर्सचा वापर करून 3:15 वाजेपर्यंत याचा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो ज्यावेळेस या ठिकाणी पहा सेल सिग्नल मिळाला आहे, तर कॅन्डल्स रेड झालेले आहेत, बरोबर ग्रीन कॅन्डलची रेड कॅन्डल झालेली आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला बाय सिग्नल मिळतो मित्रांनो या ठिकाणी बरोबर ग्रीन कॅन्डल झालेली आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहिलं तर स्टॉपलॉस एकदम छोटासा असतो. 23,960ला बाय मिळाला होता, 23,908ला एक्झिट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर प्राइस खाली आलेली आहे मित्रांनो. आता हे चालू मार्केट आहे. तर मित्रांनो इंडिकेटर बघा, ज्यावेळेस आपल्याला सेल देतं त्यावेळेस कॅन्डल्स रेड होत आहेत. या ठिकाणी मित्रांनो आपण बघितलं 24,000च्या तिथं आपल्याला सेल सिग्नल मिळाला होता. आणि त्यानंतर मित्रांनो प्राइस जवळजवळ 890 म्हणजे 110 पॉईंट खाली आली होती. त्यानंतर आपल्याला 23,958ची इथं बाय मिळाला आणि जवळजवळ 910च्या तिथं आपण एक्झिट झालेलो आहे. आणि आत्ता मार्केट मित्रांनो बंद झालेलं आहे. आज तिथंपर्यंत मार्केटचा आत्तापर्यंतच आपण पाहिलेलं आहे. मागचा जर सिग्नल बघितला मित्रांनो, हे जर 3:30ला मार्केट या ठिकाणी संपलेलं आहे, मार्केट गॅप अपनी ओपन झालेलं आहे. तर ज्यावेळेस मित्रांनो असं घडतं सकाळी तर आपल्याला हा सिग्नल सोडायचा असतो. त्याच्या आधीचा जर आपण सिग्नल पाहिला मित्रांनो, सेल सिग्नल आपल्याला 2:30 वाजता मिळालेला आहे. त्यानंतर मार्केट बंद होताना खाली पडलेलं आहे. त्यानंतर हा सिग्नल मित्रांनो बघितला तर 9:15 वाजता मार्केट चालू होताना बरोबर मिळालेला आहे. तर आपण या ठिकाणी जर बाय केलं असतं 23,690, तर प्राइस मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तर 817 पर्यंत गेलेली आहे.
या ठिकाणी मित्रांनो बघा 12:30 वाजता आपल्याला सिग्नल मिळाले सेलचा. 12:30 नंतर प्राइस मित्रांनो 600-700च्या तिथं आपल्याला सेल मिळालाय. 600 599 म्हणजे मित्रांनो 100 पॉईंट मार्केट खाली पडलेलं आहे. मित्रांनो जर स्टॉपलेस जर उडला असेल तर छोटासा स्टॉपलेस उडतो, परंतु जर एखादी निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट आली तर ती पूर्ण मुवमेंट आपल्याला कॅच करता येते. त्याच्या आधीचं मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्याला बाय सिग्नल मिळालं 23,596. प्राइस वर गेली होती मित्रांनो 23,820 पर्यंत. त्यानंतर आपण एक्झिट झालो 23,700ला, म्हणजे जवळजवळ मित्रांनो 100 पॉईंट वरतीच आपण एक्झिट झालेलो आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा सेल मिळालेला आहे आपल्याला 23,683. मार्केट जवळजवळ मित्रांनो 23,450 पर्यंत खाली पडलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जबरदस्त वर्क करतं. गेला तर मित्रांनो आपल्याला छोटासा स्टॉपलॉस जातो. या ठिकाणी 50-60 पॉईंटचा स्टॉपलॉस जातो, पण तो तुम्हाला टार्गेट भरपूर मोठं मिळतं. तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पण काम करतं का? बँक निफ्टीचं पण आपण चेक करूया. हे पहा बँक निफ्टीला मित्रांनो या ठिकाणी सेल मिळाला 54,980च्या तिथं. एक्झिट झालं 55,074. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपले साधारण 100 पॉईंट उडाले असतील. त्यानंतर जो काही बाय मिळाला मित्रांनो आपल्याला 54,070च्या तिथं. प्राइस जवळजवळ मित्रांनो 1,500 पॉईंट वर गेलेले आहे. आणि त्यानंतर मित्रांनो सेल मिळाला 55,264. आत्तापर्यंत मार्केट मित्रांनो खालीच आहे 54,700, म्हणजे 55,200 वरनं 54,700, म्हणजे इथं पुन्हा मित्रांनो 500-600 पॉईंट आपल्याला मिळालेले. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जबरदस्त इंडिकेटर आहे. आणि हे मित्रांनो ऑटो बाय सेल सिग्नल देत आहे आपल्याला. फ्री ऑफ कॉस्ट इंडिकेटर आहे. UT बॉट लिनियर रिग्रेशन इंडिकेटरचं नाव आहे. मित्रांनो हे इंडिकेटर तुम्ही नक्की वापरा. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर पण याचा वापर करू शकता. याचं सेटिंग्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सेटिंग्स तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ठेवून हे इंडिकेटर्स जर वापरायला सुरुवात केली तर तुमचं ट्रेडिंग नेक्स्ट लेवलला तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला हे सपोर्ट करू शकतं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे इंडिकेटर नक्की वापरा, मला फीडबॅक द्या. सर हे इंडिकेटर आम्ही वापरत आहे, आम्हाला रिझल्ट असे मिळत आहे. मला कमेंट करून हे फीडबॅक नक्की द्या. चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो असेच मी एज्युकेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. मित्रांनो पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.